हरिओम. तुम्ही झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेता का? मग हे एकदा नक्की ऐका. रोज झोपण्याबरोबर देवाचे नाव जर घेत असेल तर थांबा. व्हिडिओ पाहिल्याशिवाय झोपू नका. कारण पहा, आता हा जिव्हाळ्याचा आणि तितकाच महत्त्वाचा विषय आहे. आपण जेव्हा देवाचं नाव घेतो, तेव्हा आपलं मन शांत असतं का? कारण बघा, आपण जेव्हा काही देवाचं करायला गेलो, तर आपलं मन असं अगदी शांत नसतं. इकडं-तिकडं भरकटत असतं मन. आपल्या मनामध्ये काही ना काही विचार चालू असतात. आपण इकडं देवाचं नामस्मरणही करतो आणि विचार आपले दुसरीकडेच असतात. तर तसं न करण्यासाठी, आपले विचार शांत होण्यासाठी आपल्याला कुठलं तरी देवाचं नामस्मरणात असं अगदी मन झोकवून आपलं नामस्मरण करायचं आहे. तर बघा, आपण रात्री झोपण्यापूर्वी जर नामस्मरण करत असेल, तर तेव्हा आपली म्हणजे योग्य वेळ असते ती नामस्मरणाची. कारण तेव्हा मन आपलं अगदी शांत असतं आणि आपल्या मनामध्ये कुठलाही विचार नसतो. कारण जेव्हा आपण सकाळी करतो जेव्हा नामस्मरण, तेव्हा अरे हे काम राहिलं, ते काम राहिलं, आपल्या मनामध्ये हे सारखं विचार चालू असतात. आणि जेव्हा आपण आता सगळं काम झाले, रात्रीच्या वेळेस आपलं मनसुद्धा एक निवांत शांत असतं. आणि जेव्हा आपण नामस्मरण करतो, जे काही स्तोत्रपठण झोप येत नसेल, तर आपण मनातल्या मनात स्तोत्रपठणसुद्धा करू शकतो. तर जेव्हा आपण स्तोत्रपठण किंवा नामस्मरण करतो, तेव्हा आपल्या त्या मनात खोलवर रुजतं ते आपण जेव्हा रात्रीचं नामस्मरण करतो, जेव्हा ते खोलवर रुजतं आणि तशीच आपल्याला झोप लागली, की ती आपल्या मनामध्ये म्हणजे अगदी पूर्ण खोलवर रुजल्यामुळं आपण सकाळी सुद्धा उठल्याबरोबर आपण फ्रेश असतो. आणि जेव्हा आपल्या मनामध्ये कुठले टेन्शन, कुठलं कोणाची काळजी, कोणाचं काही विचार डोक्यात राहिले, तर सकाळी सुद्धा उठल्याबरोबर आपल्या तेच डोक्यात येते, की अरे आपलं हे रात्री आपलं म्हणजे असं होतं, आता उद्या कसं होईल, काय होईल, हे टेन्शन असतं. जेव्हा आपण नामस्मरण करून झोपतो, तेव्हा आपलं सकाळी उठल्याबरोबर मन आपलं फ्रेश असतं. त्याच्यामुळं आपण नामस्मरण करणं, जे काही तुम्हाला झोप येत नसेल, तर मनातल्या मनात स्तोत्रपठण करायचं आहे आपण, जे आपल्याला येतंय ते. तर हे असं केल्याने आपलं सुद्धा मन अगदी प्रफुल्लित होतं. घरामध्ये सुद्धा वातावरण चांगलं. जेव्हा आपण सकाळी उठल्यावर फ्रेश वातावरण राहिलं, तर आपलं सुद्धा मन अगदी म्हणजे सगळं आणि आपल्या घरात जर वातावरण चांगले, तर सगळी घरातली मंडळी सुद्धा चांगली राहते. बघा, जर घरात थोडीफार किरकिर झाली, तर घर कसं आपल्याला पण करमत नाही, बसावं वाटत नाही घरामध्ये, असं होतं. त्यामुळे घर चांगलं राहण्यासाठी आपलं सुद्धा मन असं नामस्मरणात गुंतून टाकलं म्हणजे आपलं घरात वातावरण चांगलं होतं आणि हे प्रत्येकानेच करायचं आहे. नामस्मरण झोप येत नाही तोपर्यंत आपण कसं मोबाईलमध्ये वेळ जातो आपला, इतर टीव्ही पाहण्यात वेळ जातो. तर त्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा जर नामस्मरणात वेळ घातलं, तर त्याची नक्कीच ऊर्जा आपल्या शरीरात तयार होते आणि आपल्याला घरामध्ये सुद्धा सकारात्मक वातावरणही तयार होतं. आपलं मन आतून प्रफुल्लित व्हायला लागतं. जेव्हा तुमचं नामस्मरण करताल, तर तुम्ही देवाच्या बँकेमध्ये आपलं नामजपची संख्या आपली वाढत जाते. तिथं आपलं अकाउंट असतं. तेव्हा ह्याच्यामध्ये आपलं नामजपाची संख्या वाढल्यानंतर आपली तिथं भरपूर संपत्ती तयार होते नामजपाची. तर आपल्यासाठी ही नामजपाची जी संपत्ती आहे, ठेवा आहे, तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही काय मोबाईलवर बघता, तर ते काही आपल्या म्हणजे याच्यात आपल्याला कामात येणारी वस्तू नाही आहे. जी काही आपण एक थोडा वेळ आपली करमणूक म्हणून ठीक आहे, पण आपण जर इतर वेळ जर आपला टाईमपास म्हणून आपण जर खूप वेळ त्याच्यात घालत असेल, तर त्याच्यापासून आपल्याला सावध व्हायला पाहिजे. जेव्हा आपण नामस्मरण करू, तर ही ठेवा आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला ही पुंजी पुरणार आहे. त्यामुळे जितकं तुम्हाला नामस्मरण करता येईल, जितकं तुम्हाला स्तोत्रपठण वगैरे करता येईल, तितकं तुम्ही करू शकता आणि हे आपल्यासाठी आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला हे पुरणार आहे. तर हे म्हणजे नामस्मरणाचं आपण आपल्या मुलांना सुद्धा आपण सांगू शकतो, की तुम्ही शक्य नसेल आता त्यांना अभ्यासात म्हणा, जे काही जॉबमुळे तुम्हाला होतं, पण कमीत कमी 108 वेळा रोजचं जे तुम्हाला काम करता म्हणता येईल किंवा जॉबला जाता म्हणता येईल, तेवढं तरी नामस्मरण करायचं आहे. कारण तितकं आपलं त्या नामस्मरणाच्या बँकेत आपलं ते अकाउंटमध्ये आपलं तेवढं जमा होईल, तेवढी पुंजी आपली जमा होती. तर हे नामस्मरण अगदी आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला सगळ्यांना पुरेल असं आपलं असतं. त्यामुळे आणि ही शेवट म्हणजे नामस्मरण ही आपली बँकेतलं ही आपली ठेवी आपल्यासाठीच असते. प्रत्येकाचे आपण जरी म्हणलो घरात आपल्या मुलांसाठी, तर त्याची म्हणजे खातं वेगळं, आपलं वेगळं. त्यामुळे हे सगळ्यांनी आपल्या आपल्या खात्यामध्ये आपण काहीतरी आपण ठेवायला पाहिजे. तर ही नामस्मरणाची ठेव आपण ठेवायची आहे. आणि तुम्हाला जसं जमल तसं करायचं आहे. आणि रात्री झोप येत नाही. आता हल्ली सगळ्यांना झोपायचा थोडासा कमी आहे म्हणजे कमी झोप येते. सगळ्यांना त्रास आहे की झोप येत नाही. तर त्यांनी हे नामस्मरणाची सेवा आपल्या मनातल्या मनात सेवा करायची आहे. स्तोत्रपठण जे येत असेल तुम्हाला ते म्हणायचं आहे. आणि नाही स्तोत्र आले तर तुम्ही कुठल्याही आता बरेच जणांना प्रश्न पडतो, की आम्हाला झोप येत नाही, मग कुठल्या देवाचं नाव घ्यायचं? तर तुम्हाला जे म्हणजे आवडेल, की जे तुमच्या गुरूचा जप असेल, जे तुमच्या कुलदेवीचा जप असेल, ते तुम्ही तुमच्या इच्छिकेचे म्हणजे आवडीनुसार तुम्ही तुमचा घेऊ शकता. असं काहीच नाही,
की ह्या देवाचा घेतला म्हणून त्या ह्याचं राहिले, तसं काही नाही. तुमच्या आवडीनं तुम्हाला ज्या देवाचं आवडेल, ज्या गुरूचं आवडेल, तो तुम्ही नामस्मरण करायचं आहे. आणि जितकं तुमचं नामस्मरण होईल तितकं पहा तुमची सकाळी सुद्धा फ्रेश होईल, तितकं तुमचं वातावरण घरात चांगलं होईल आणि तुम्हाला सुद्धा प्रसन्न सकाळ झाल्यानंतर तुम्हाला आपोआप अनुभव सुद्धा चांगले यायला लागतील. जितकं आपलं नामस्मरण म्हणजे घरात होईल आपल्या शरीरात, तितकी आपली ऊर्जा आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार झाल्याने आपल्याला काम करताना सुद्धा आपल्याला थकवा जाणवणार नाही आणि आपल्या चेहऱ्यावर आपण जे काही आपलं नामस्मरण करतो, जे काही प्रसन्न आपल्या ऊर्जा तयार झालेली आहे, ती आपल्या चेहऱ्यावर आपोआपच दिसायला लागेल. आपला चेहरा सुद्धा टवटवीत दिसायला लागेल. जेव्हा आपली झोप पूर्ण होते तेव्हा आपले चेहरे शरीर प्रकृती निरोगी असते. तर हे आपल्या शरीरासाठी आपल्या म्हणजे ह्याच्या म्हणजे चेहऱ्यासाठी म्हणा आपले निरोगी शरीर प्रकृती राहावी यासाठी आपण नामस्मरण करायचं आहे. कारण आत्तापर्यंत आपण सगळ्यांसाठी करत आलेलो आहे. पण आपल्या जीवासाठी थोडंफार काही आपल्याला शांतता मिळण्यासाठी, की आपल्या घरासाठी मिळण्यासाठी म्हणून आपल्याला हे नामस्मरणाचं, स्तोत्र पठणाची ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा तुम्ही कधीही करू शकता. दिवसभरात करू शकता, रात्री झोपताना समजा करू शकता. नामस्मरणाच्या सेवेला कधी टाईमचं बंधन नाही किंवा वेळेचं नाही. कुठल्या वारी सुरुवात करायची ह्याला सुद्धा नाही. आपण इतर वेळ घालवण्यापेक्षा जर नामस्मरणात वेळ घालवला तर हे आपल्यासाठी खूप उत्तम आहे आणि आपल्यासाठी एक ते औषधच आहे. आपण जेव्हा जसं वेळच्या वेळेला आपण दुखायला लागलं की गोळी घेतो त्या तसंच आपल्याला वेळच्या वेळेला बसल्या वेळेस आपण जर नामस्मरण केलं तर हे आपल्यावर औषध आहे, तर आपली शरीर प्रकृती निरोगी होती. त्यासाठी हे सगळ्यांनी हे नामस्मरणाचं औषध घेणं खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे. आपण घेतलं तर आपली मुलंसुद्धा घ्यायला लागतील. त्यामुळं सुरुवात आपण आपल्यापासूनच करायची. मग आपल्या मुलांवर आपले संस्कार होतील, की आपल्या घरात आपण सगळेजण करतात, तर आपणही थोडंफार हे नामस्मरण केलं पाहिजे. तर हे असे म्हणजे आपल्या खोलवर रुजणारे जे आहेत, हे औषध उपचार आपण नक्कीच करायला पाहिजे. बघा म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, "नाम घेता मुखी दावे पापांची राशी." तर बघा नाव जर आपण घेतला म्हटलं, तर ज्या काही आपल्या म्हणजे आपल्या अडी-अडचणी असतील त्यासुद्धा निघून जातील. आपल्या ज्या काही पापाच्या राशी असतील त्यासुद्धा दूर पळून जातील. इतकं नामस्मरणामध्ये ताकद आहे. त्याची ऊर्जा तितकीच आहे, की आपण जर नामस्मरण घेतलं तर आपल्या ह्याच्यात सगळ्यांच्या ह्याच्यात ऊर्जा तयार होते आणि त्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे, की कितीही तुमचं मोठ्यातलं मोठं संकट असू दे, ते संकट निघून जातं, अडी-अडचण निघून जाते. तुम्ही म्हणजे नुसतं म्हणजे म्हणायचं, की मी इतके वेळा म्हणजे करल जप का म्हणजे नाही जरी तुम्ही संख्या मोजून जरी केला, तर बघा जितकी तुमची नामजपाची संख्या वाढत जाईल, तितकं तुमच्या आपोआप अडचणी हळू कमी व्हायला लागतील आणि घरामध्ये जे काही प्रसन्न वातावरण होतील, लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत वास करते. कारण जेव्हा तुमच्या घरामध्ये जर प्रसन्न वातावरण राहिले, नामस्मरणाची ऊर्जा आपल्या घरामध्ये राहिली, तर आपल्या देवी-देवतासुद्धा आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. कारण जेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असेल, कुठलंही किरकिर नाही, भांडण नाही, काही नाही, तेव्हा आपल्या घरामध्ये देवदेवतांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि तुम्ही आपोआपच सगळेजण जर नामस्मरण करायला लागले, तर कोणाची कोणाला म्हणजे वाकडं बोलणं नाही का काही असं कोणाच्या मनामध्ये कोणाचा वाईट विचार सुद्धा येणार नाही. ह्यामुळे घरामध्ये आपोआपच सकारात्मक ऊर्जा होते, सुरक्षा कवच तयार होतं. इतकी नामस्मरणात ऊर्जा तयार होते आणि म्हणजे याची इतकी सेवा म्हणजे अशी प्रभावी सेवा आहे ही नामस्मरणाची, उच्च कोटीची सेवा आहे. ही सेवा आवर्जून सगळ्यांनी करायची आहे आणि घरात बसूनच करायची. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. जर इतकी घरात बसून आपल्या उच्च कोटीची सेवा जर आपल्याकडून होत असेल, तर का करायची नाही? आणि ह्याला काही वयाचं बंधन नाही. तुम्ही लहान मुलांना जरी तुम्हाला एखादा मंत्र शिकून दिला, तर तो सुद्धा येता जाता तो मंत्र म्हणायला लागेल आणि तितकंच त्याच्याही म्हणजे नामजपाच्या बँकेत त्याचे सुद्धा खातं उघडेल आणि त्याला सुद्धा ती त्याच्या बँकेत ती ठेव त्याची जमा होईल. ते हे असं आपण कसं बँकेत आपल्याला वाटतं आपल्यासाठी पैसा असावा बँकेमध्ये, तसं हे नामजपाचं सुद्धा आहे. आपल्याला आपल्या नामजपाच्या, आपल्या देवाच्या बँकेत आपलं नामजप जमा झालं पाहिजे. आपली इतकी म्हणजे आपली संपत्ती तिथं भरपूर असली पाहिजे. कारण कुठल्याही जर आपल्याला एखादी अडी-अडचण आली, तर ती संपत्तीच आपल्या कामात येणार आहे. त्यामुळं नामजपाची ही संपत्ती अगदी जपून ठेवा आणि त्यात रोज भर पडू देत जा. ही अशी सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे आणि नक्कीच तुम्ही करून पहा. तुम्हाला सुद्धा म्हणजे अगदी प्रसन्न वातावरण वाटेल. तुम्हाला सुद्धा म्हणजे अगदी ऊर्जा येईल त्यामध्ये, की रोज आज आपण इतका जप केला, उद्या आपण इतका अजून करू. अशी सेवा म्हणजे अविरत सेवा सगळ्यांनी घरातल्यांनी करायची आहे आणि ही सेवा म्हणजे उच्च कोटीची आहे. तुम्ही नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.